नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे उत्सव आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत काही नियम. आजची व्हिडिओ जरा बऱ्याच दिवसांनी बनवत आहे. काही मी बाहेरगावी सुद्धा गेलो होतो, त्यामुळे थोडी लेट बनेल. आता यापुढे व्हिडिओ रेग्युलर येत जातील. तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नियम. हे संस्कृतचे नियम आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होतो की द्वितीय आणि चतुर्थीचा काय फरक आहे, तो फरक कसा ओळखावा. तर आज आपण त्या व्हिडिओमध्ये द्वितीय आणि चतुर्थीचा फरक ओळखणार आहोत. व दुसरी गोष्ट अशी, अजून एक नियम आहे न आणि चा नियम, तो आपण आजच्या व्हिडिओ पाहणार आहोत. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला आपण. द्वितीय, पहिले संस्कृत नियम. श्री द्वितीय चतुर्थी फरक. आता मी एक सेंटेन्स लिहितो, ते पहा. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, द्वितीय आणि चतुर्थीचे जे प्रत्यय आहे ते सेम आहे आणि त्यांचा जे आहे अर्थ तोही सेम आहे. फक्त चेंज कसा आहे, चतुर्थी कुठे वापरता. समजा एखादा व्यक्ती जो करताय सब्जेक्ट, जर तो देण्याची क्रिया करत असेल, तेव्हा चतुर्थीचा उपयोग होतो. आणि जेव्हा देण्याची क्रिया होत नसेल, नॉर्मल द्वितीय वापरली जात असेल, तर तिथे द्वितीय यूज होतो. मग दाखवतो. माता बालकाला बोलवते. आपल्याला संस्कृत कसं लिहिता येईल, माताचं माताच राहील. आता बालकाला स ला नाते ला इथे हे ला जो आहे हा प्रत्येक एक प्रकारचा. तर इथे चतुर्थीत पण ला आहे, द्वितीयत पण ला आहे. तर इथे यूज काय होईल, इथे यूज होईल द्वितीय. द्वितीयचा काय, देव देवो देवा देवम. बालक कशासारखा, देव सारखा, तर बालकम. देव सारखा करतो ना बालक, बालक देव. त्यामुळे देव द्वितीय काय येईल, बालक ती बालक. आवयती, बोलवताना म्हणता आवयती. क्रियापद आहे. माता बालकम आवयत. माता मुलाला बोलवते. तर इथे द्वितीय वापरली. का वापरली द्वितीय, इथे देण्याची क्रिया दिसत नाही आपल्याला. एखादी देतोय आपण, ही क्रिया दिसत नाही, जेणेकरून आपण इथे द्वितीय वापरली. आता पुढचं सेंटेन्स बघू. शिक्षक शिष्याला ज्ञान देतो. शिक्षक शिष्याय किंवा शिष्याय. एक शिष्य असेल तर शिष्याय. अनेक मूल विद्यार्थी असेल तर शिष्येभ्य. तुम्हाला टेबल पाठ करावं लागतील तेव्हा कुठे जमेल, शिष्येभ्य. आणि देव सारखा करतो, देवाय देवाभ्य, शिष्याय शिष्यभ्य. अनेक विद्यार्थी, एक विद्यार्थी असेल. ज्ञानम म्हणून सांगतो, ज्ञान यच्छती. ददाती. आता आपण क्रियापद पुढे घेणार आहोत. आता बघा, इथे का चतुर्थी वापरली जाते.
कारण की इथे देण्याची क्रिया दिसते, देतो यच्छती ददाती दिसला, यच्छती ददाती तुम्हाला जसं दिसेल तसं तिथे चतुर्थी वापरेल. तर असा फरक आहे हा द्वितीय आणि चतुर्थीचा. हे तुम्ही नोट करून घ्या. एखादी देण्याची क्रिया करत असेल तेव्हा तेथे चतुर्थी विभक्ती वापरावी. जेव्हा करता एखादी देण्याची क्रिया करत असेल तेव्हा तिथे चतुर्थी विभक्ती वापरा. आणि जेव्हा करता देण्याची क्रिया दिसत नसेल ना तेव्हा द्वितीय वापरावी. जेव्हा करता देण्याची क्रिया करत नसेल तेव्हा तिथे द्वितीय विभक्ती वापरा. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, वहीत नोट करून घ्या. आता आपण अजून एक नियम पाळणार आहोत. न चा न कसा होता. तर हे मी रफ करतो, त्याचा स्क्रीनशॉट काढा. काढला असेल रफ करतो. न चा न होता नियम बघू. न चा न नियम. संस्कृत व्याकरणात एखादा शब्द रू आणि हे वर्ण येत असतील तर तेथे न च्या ऐवजी आता बघा, संस्कृत व्याकरणात एखादा शब्दात रू, रस्व रू, दीर्घ रू किंवा र आणि श हे वर्ण येत असतील तर जसे नच्या ऐवजी न, आणि जर हे वर्ण येत नसतील तर नच राहील. हा नाच आहे, हा न बाणाच आहे. तर एखादा एक्झाम्पल घ्यायचे आपण. उदाहरणार्थ
आता इथे देव घेतला. देव, देवची तृतीया काय? तुम्हाला लक्षात असेल देवची तृतीया काय, सांगून पहा. तर बघा मित्रांनो, आपण इथे मित्रांनो व्हिडिओत एक्सप्लेन केलं होतं या गोष्टी, पण ती व्हिडिओ तिथे स्टॉप होऊन गेली कारण की माझं जे स्टोरेज आहे ते फुल होऊन गेलं. त्यामुळे मी एक्सप्लेन केलं पण ती व्हिडिओ काय रेकॉर्ड झाली नाही. त्यामुळे आता मी वापस रेकॉर्ड करून थोडं स्टोरेज मोकळं करून ते ट्रान्सफर करून आता मी व्हिडिओ बनवतो, आता रेकॉर्ड होतोय. तर आता तुम्हाला मी वापस एक्सप्लेन करतो. बघा, आता संस्कृत व्याकरणात एखादा शब्द रू रू रस्व रू दीर्घ रू र श येत असेल एखाद्या शब्दात, तर आपण तिथे वर्ण येत असतील हे वर्ण, तर तिथे आपण न च्या ऐवजी न वापरतो, न बाणाचा हा वापरतो. आणि आपण न च्या ऐवजी न बाणाचा करतो. तर बघा उदाहरण आपण घेतले होते. देव, देव देव मधली जी तृतीय आहे ती देवे न आहे, षष्टी देवा नाम आहे. तृतीयाची एक वचन देवे न आहे, षष्टी बहुवचन देवा नाम आहे. तर आपण तिथे न चा नच ठेवला होता. का ठेवला होता? कारण की तिथे रू हा हे र श आले नव्हते, म्हणून आपण जे न चा नच ठेवला. देव कुठे दिसतो तुम्हाला? रस्व रू दीर्घ रू 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 र श काही दिसत नाही. मग आपण पुढे अजून उदाहरण घेतले. पुढच्या उदाहरणात आपण राम घेतला. राम, तर राम घेतला तर रामाचं देव सारखंच चालतं. रामाची तृतीया एक वचन रामेण, षष्टी बहुवचन रामेण. पण तुम्हाला एक इथे चेंज दिसला असेल. काय चेंज दिसला असेल की आपण इथे न च्या ऐवजी र बाणाचा वापरलाय. तो का वापरलाय? कारण की तिथे र आलेला आहे. मला आवडतं म्हणून मी नाही वापरतो, तिथे र आलेला आहे. हा र इथे जो र आहे तो र आलेला आहे, आपण न वापरला. तर तुमच्या परीक्षेत तालिका पुरती समजा असे श र रू आला, जर तुम्ही न नाचं वापरला तिथे तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. तुम्हाला तिथे न बाणाचं वापरायचं. तर आपण हे याची षष्टी बहुवचन रामानाम, देवची षष्टी बहुवचन रामा देवानाम. ओके, आता आपण तिसरं उदाहरण काय घेतलं? संतोष. संतोष देव सारखं चालतो. संतोष मध्ये श आलेला आहे, षटकोणाचा श. तर आपण इथे तृतीया काय वापरली? संतोषेण. मी इथे मार्कन केले. षष्टी काय बहुवचन वापरली? संतोषाणाम. हे दोन आपण बघा न वापरलाय, इथे पण न वापरलं का? आता श आलेला आहे नाही, म्हणून आपण तृतीय षष्टी मध्ये मोस्टली चेंज येतो. एक तिसरं उदाहरण, चौथं उदाहरण काय घेतलं आपण? गृहम. घर, गृहम म्हणजे काय? घर. गृहम कसा अर्थ झाला? वनम सारखं झालं. तुम्ही केवळ पाठ केले असतील लक्षात असेल. गृहम जो आहे तो आता वनम सारखं झालं. तर वनमची प्रथमा काय? वनमची वनम वने वनानी. गृहमची प्रथमा बहुवचन गृहम गृहाणी. पण आपण वनानी मध्ये आपण न बाणात न नळाचा वापर. इथे आपण काय वापरलंय? न बाणा. गृहाणी. तृतीया काही गृहेण, षष्टी काही गृहाणाम. सेम असंच आहे. नंतर आपण भार्या घेतला. आता भार्या जो आहे तो माला सारखा. भार्या जो आहे तो चालतो माला सारखा. तर तिथे कसं तृतीया मध्ये काही नळ नसतं, ते ही विषय त्यातली. तृतीया काय? मालाची मालया काय नव्हतं संबंध. पण षष्टी बहुवचनात आहे. षष्टी बहुवचनात मालाची काय? माला नाम. पण इथे भार्या घेतलाय. भार्याची षष्टी बहुवचन काय? भार्या नाम. तर ते का? तर ह्या र रफाड हा जो आहे ना इथे र रचलेला असतो, त्यामुळे आपण इथे न बांधतो. तर आपण हे आज घेतलेलं आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापद घेऊया. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापद घेऊ. क्रियापदांचे काय कसे प्रकार आहे, परस्मैपद पद, आत्मनेय पद हे घेऊच आपण उभय पद. तर तुम्हाला जर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा बिलकुल. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.